जुना सावदा रोडवरील नागरिकांना ये जा करण्यासाठी पर्यायी मार्गाची मागणी, तर शुक्रवारी करणार रास्ता रोको आंदोलन, तहसीलदारांना दिले निवेदन। रावेर येथील जुना सावदा रोडवरील नागझरी नाल्यावरील नवीन पुलाचे काम चालू आहे। सदर पुलाचे काम चालू असताना परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी कोणताही पर्यायी रस्ता नाही। कोणत्याही पुलाचे काम करताना एस्टिमेटमध्ये बायपास रस्त्याची तरतूद असते, परंतु संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परिसरातील तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांना ये जा करण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना फारच लांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून यावे लागत आहे। यामुळे रावेर येथील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली आहे। या नवीन पुलाचे काम चालू असताना बायपास रस्ता न काढल्यामुळे शाळेतील विद्यार्थी तसेच शासकीय कार्यालयामध्ये जाण्या येण्यासाठी सुमारे 3 किलोमीटरच्या फेऱ्याने यावे लागत आहे। या सर्व त्रासामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे। यामुळे येत्या शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी रावेर पोलीस स्टेशन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार बंडू कापसे यांना देण्यात आले। तर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चौधरी यांनाही नागरिकांनी धारेवर धरले व लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली। यावेळी रावेर तालुका संघर्ष प्रमुख सुरेश चंदू पाटील, डी वाणी, दिलीप साबळे, महेश तायडे, नितीन चौधरी, पुंडलिक कोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते। यावेळी सुरेश पाटील यांनी काय म्हटले ते पाहूया। तुम्हाला पर्यटन द्यावं लागेल, कारण त्या 70% या तालुक्यातले लोक त्या रस्त्याने वापरतात। सगळे ऑफिसर त्या रस्त्याने शॉर्टकट आहे आणि सर्वांना त्रास होतोय, एकालाच नाही। आणि आपला फोन गेला, हा पोरग्या फोन गेला तिथे म्हणजे जीव वाणी झाले का मागच्या वर्षी मानधनी मिळेल का माझं मागे तो पाण्याचा प्रचंड असतो, त्यामुळे रात्री गेला तिथं पाणी आणून जोडल्यावर पुन्हा सापडलं तर त्याला जबाबदार कोण घेत, जबाबदार कोण घेत? तिथे आहे ना पाणी, पाणी याच्या पाण्याने पूल होता साहेब। तुम्हाला जर पावसाची आत नाही करता आलं असतं तर तुम्ही त्याला खोद्याला ठिकाणी बंद केलं होतं, परगाडून उशिरा केली होती, निवडणुकीचं काम केलं आपण टाकायचं नाही तर रस्ता पूर्ण पाण्यात येतो करून टाका। आज आम्ही रावेर तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। रावेर जुना जो सावदा रस्ता बायपास रस्ता आहे, पुलाचं काम त्यांनी उन्हाळ्यात चालू केलं, पण ते काम कंप्लीट न झाल्यामुळे आज आम जनतेला, विद्यार्थ्यांना, महिलांना, मुलींना शाळेत जाण्यासाठी त्या खेडेगावातल्या लोकांना येताना एवढा त्रास होतो की त्यांना 3 किलोमीटर फिरून यावं लागते। आणि एस्टिमेटमध्ये प्रोजेक्ट आहे, कोणताही रस्ता करत असताना किंवा कोणताही पूल करत असताना त्याला बायपासची व्यवस्था आहे, त्याचा स्वतः एस्टिमेट आहे। मग एस्टिमेट असताना यांनी बायपास रस्ता का करून देऊ नये? जर रस्ता केला असता आज जनतेची हाल झाली असते। 2-2.5 महिन्यापासून लोक परेशान आहे। त्याकरता आम्ही आज तहसीलदारला निवेदन दिलं आणि शुक्रवारी सर्व आंदोलन ठरलं आहे। 11 वाजता सर्व ज्या लोकांनी माझं म्हणणं ऐकत असेल त्यांनी शुक्रवार दिवशी 11 वाजता जास्तीत जास्त पोलीस स्टेशनसमोर आंदोलनासाठी यावं आणि हा प्रश्न आपला सोडवायचा प्रयत्न करावा, त्याला मदत करावी।